नमस्कार, जे न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। सततधार पावसाने कोटगाव उमरेड आम नदीला पूर, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पुरात अडकलेल्या पोलीस पाटलांचे सरपंच आणि नागरिकांनी वाचविले प्राण। शुक्रवारी रात्रीपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे कोटगाव उमरेड मार्गावरील आम नदीला पूर आला असून पाण्याची पातळी वाढल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असून पेरणी केलेले संपूर्ण पीक पाण्यात वाहून गेले आहे। तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या बामणी या गावातील पोलीस पाटलांना पुराबाहेर काढण्यात सरपंच आणि नागरिक यांना यश आल्याचे वृत्त नुकतेच आमच्या वृत्तवाहिनीला प्राप्त झाले आहे। काल रात्रीपासून सततधार पाऊस आणि मेघगर्जनेसह संपूर्ण उमरेड तालुक्यात एकाच पाण्यात नद्या नाले तुडुंब भरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र व अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे चित्र निदर्शनास येत आहे। पावसाने कहर करीत बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। उमरेड कोटगाव रोडवरील आम नदीला पूर आला असून कुईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। आम नदीला आलेल्या पुरात एक गाय वाहून गेलेली आहे। तर याच पुरात बामणी येथील पोलीस पाटील जितेंद्र सुदामे हे पुराच्या पाण्यात अडकले असताना कोटगाव गावसूद ग्रामपंचायत सरपंच सुभाष भोयर, अरविंद झाडे, ज्ञानदेव उईके आणि दिलीप पन्नासे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना पाण्याबाहेर सुखरूप बाहेर काढले आहे। अचानक आलेल्या पुरामुळे शेतात पेरणी केलेली संपूर्ण पिके पुरामध्ये वाहून गेल्याने नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची विनंती सरपंच सुभाष भोयर यांनी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे। हवामान खात्याने पुढील काही तासात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे। त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये, पुरातून प्रवास करू नये, विनाकारण पावसात बाहेर निघू नये, हुल्लडबाजी करू नये आणि रात्री अपरात्री कच्ची व मातीची घरे असणाऱ्या नागरिकांनी सतर्क व सावध राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण आणि तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे। आणीबाणीच्या ठिकाणी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांना केलेल्या आहेत। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनलकरिता उमरेड तालुका प्रतिनिधी